मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आपला हा ब्लॉग आहे ना नवीन यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. खूप दिवसांनंतर ब्लॉग शूट करते मी. 2 महिने होऊन गेले असं तसे ब्लॉग शूट नाही केले मी. तर म्हटलं आज फायनली ब्लॉग शूट करावा. खूप कमेंट येते की मला ब्लॉग टाकत जा, ब्लॉग कर तू, ब्लॉग बघायला आवडतं आम्हाला डेली. तर मध्ये एवढा गॅप गेला आहे ना व्हिडिओचा. तर तो जुना चॅनल आहे ना आपला त्याला स्ट्राईक आलेलं आहे त्याच्यामुळे. तर आता आहे ना आमचं स्वयंपाक पण झाला आहे आणि मला आहे ना पार्लरमधला एवढा पसारा आवरायचा आहे सगळा. सकाळी ना मेकअपची ऑर्डर होती, सायडर मेकअप होते, तर ते काही शूट नाही करता आलं मला. तर ते तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मी एवढं पार्लर आवरून घेते आता, सगळं मेकअप प्रॉडक्ट आणि ते वरती आहे. आणि आम्हाला कोळपेवाडीला पण जायचं आहे. तर पुढं तुम्हाला समजेलच कशासाठी जायचं आहे. तर चला. आमचं आहे ना रात्री पार्लरचं कुलूप कसं काय उघडलं काय माहिती. मम्मीला तरी आवाज आलाच आहे ना ग रात्री 2:30-3 वाजले होते. उठली होती तरी उठले होते ना. सकाळी पाहिलं तर कुलूप मी उघडले उठले, किचनचा लाईट लावला, किचन मध्ये काही पडलं का पाहिलं आणि मग बसले. मग लय वेळ बडबड केली. असं चालत आता आला तुला आवाज थोडासा. नाही आता नाही, ते उन्हाने येतोय आता हा का? शेटर. पण लय जोरात आवाज आला होता. मी उठून बसले, म्हणलं काय पडलं. मला वाटलं किचन मध्ये काय पडलं. आवाज आला मला मोठा आणि मग पाहिलं मी. हा काहीच ना, नव्हतं कसं काय kitchen मध्ये उघडलेलं आहे पडेल. काय माहिती. मग आपण बडबड केली ना त्याच्यावर. किती वेळ आपण बोलत होतो, 15-20 मिनिट आपण बोलत होतो हा. त्याच्यानंतर. आणि मी सकाळी सहज बाहेर आले, मला शांती आली अशी 6 वाजता. आणि दार उघडलं आणि कुलूप पाहिलं तर कुलूप उघडेल होतं असंच. हा ना. आता काय चमत्कार झाला. दादूची आता चमत्कार. कसं काय उघडलं असं. दादा कसं काय? तो म्हणतो पण मी लावलेलं होतं कुलूप. तू लावलेलं होतं का रे? दाखव ना. आता लावून घे. माझं आवडलंय आता आणि मम्मीचं पण आवडलंय. तर मम्मीच्या मैत्रिणीला घ्यायचंय, म्हणजे माझी पण मैत्रीण मम्मीची पण मैत्रीण. मॅचिंग होतं का गं? ताईंना घ्यायचंय सोबत. हा मॅचिंग होतोय. क्लचर मॅचिंग होतोय. क्लचर हा येते ना त्यांना घ्यायचंय तिथून. तर दोन आता आहे ना पाण्याच्या आम्हाला बाटल्या. घ्यायचंय. आता तुझे कॉलर नीट कर पाठीमागून. मी ब्लॅक कलरचा टी-शर्ट घातलंय. आणि आपल्या या नवीन चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा तुम्ही. तर याच्यावरती पण तुम्हाला म्हणजे जसा वेळ भेटेल तसे ब्लॉग बघायला भेटतील. आम्ही आलो आणि असा जेवायला वाढून ठेवला आमच्यासाठी. तुमच्यासाठी आणला बा. पाहुणे यायच्या आधी चहा घ्यायची. हा सॉक्स लय थंड आहे. खाली किती थंड आहे. मी आता सॉक्स काढले. आम्ही केव्हाच आवरलं, पण मग म्हणलं मी फोन केला होता पण उचलला नाही. वहिनी हो. वहिनी आहे ना, गुळाचा चहा केला का बरं? केला. असंच हा असंच असंच केला. मग आता काय आम्ही आलो आता पेट्रोल टाकायला. कोळपेवाडीचं नाही, CNG नाही आपली, पेट्रोल. आमच्या पाहुणे घेतली ना करंजगावच्या. आता वावड आणली होती. हा ऑनलाईन टाकायची का कॅश दिली ना दादू. दिले का? CNG ची नाहीये, मॉडिफाय केली ना गाडी. मम्मीला आहे ना गाड्यातलं करायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही आलो होतो दुकानमध्ये. तर मम्मीच्या गाड्यामध्ये होतं पण ते ना नकली होतं भरपूर दिवसांपासून. तर म्हटलं आज आहे ना मम्मीला मस्त गाड्यातलं करू, तर त्याच्यासाठी आलो होतो आम्ही. भाजीपाला करू राहिले आज बाजार. काय हिरव्या मिरच्या नाही आपल्याला. बाजार करायला कोणत्या कामाला आलो आणि कोणतं काम चाललंय यांचं. अजून काय घ्यायचंय? हे घ्यायचंय मिरच्या. सुट्ट्या असतील की एवढे. अजून बाजार बी नाही भरला, 12 वाजले आताशी. आमचं काम झालंय आता. तर हॉस्पिटलमध्ये थोडंसं काम आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला. आणि त्याच्यानंतर घरी जायचं आहे. घुमरेताईंची आले पाहुणे. तर बघू हॉस्पिटलचं काम होतं का काय नाही. तिथं थोडा वेळ लागेल, मग घरी जायचं. ते पाय ना किती ऊस. ते पोरं पाय मग कसे बसलेले वायते. इथंच आहे ना कारखाना पुढं. हा इथंच हॉस्पिटल. पुढं आहे ना तू आता
गाडी लावतो हा. तिकडं पाय. कुठे आहे हॉस्पिटल सांगा. हे बघ हे हॉस्पिटल इथे डॉक्टर आहे. आहे डॉक्टर आहे. नाही 2-3 इंजेक्शन देऊन घेऊ आता, सलाईन बिलाईन देऊन घेऊ. चला चला कितवा नंबर आहे आपला? आपलाच नंबर आहे. नंबर आहे. कलर बी नाही. इकडं हे आहे ना, इकडं रूम आहे ना, सलाईन. तुझ्याकडे डिलिव्हरी झाली माझी. येस. दवाखाना म्हटलं का लय भीती वाटत. मध्ये गेले असं धडधड व्हायला लागलं होतं. एवढं नाही घाबरायचं. आहे ना, मला लय ते भीती काय वाटते. खाऊन घे. नाही काय इंजेक्शन पण एवढं नाही घाबरायचं. मी अशी मध्ये घेते तर ते वातावरण पाहूनच भीती वाटते. फायनली आमचं काम झालंय आता. आम्ही चाललोय घरी. घुमरेला सोडवायचं आता घरी, मग डायरेक्ट घरी जायचं. जेवण करायचंय आता, भूक लागली. सकाळी फक्त नाश्ता केला. आता किती वाजले? 1 वाजून गेलाय. आता भूक लागली. बिर्याणी बॉक्सच गेली. किती कलर आहे त्याच्यात? किती कलर आहे? नाही नाही, मी एकदा बाईला दिलं. 1 डझन नाही कलर. 1 डझन. मम्मी खुश आहे आज. 2 केवढ्याला घेतलं? मम्मी खुश झाली आज. कायची खुश झाली. एवढ्या आयुष्यात काय आता तुम्ही तुझा नवरा घेईन त्याला कोणी घ्यायचं? बायको म्हणलं, मला वाटतं बायको घ्यायलाच कामाला लागलं म्हणजे त्याचं तो घेईलच ना. चला एवढं दूध आता पिऊन घ्यावं लागेल घरी गेलो. तुम्ही दिलं एवढं दूध. कोणी मोडलं तेवढं सोनं त्यांच्यासाठी मरोदे बाई म्हणतात. काय ते घालून ते सावलेलं बस. किती तोळे सोनं होतं? असंच मम्मीच्या आता गाड्यात ते सेम तशीच डिझाईन आहे आता. बांगल्यासाठी द्यायचं बरं का? पाहिलं का? पहिल्याच वर्षी फेडले म्हणून तर घर काढलं ना, मग घराला काढली, मग असं झालं ना. तर तिच्या हिमतीवर चालू आहे सगळं, आहे की नाही? बरं तुला घर बांधून ठेवलं भाऊ. हा म्हणून भाऊ झोपतून दादा भाऊ उठतच नाही. कोंबड्या पाहिजे किती छान आहे. मला द्या ना एखादी कोंबडी. 2च कोंबड्या 2च कोंबडे. उसके सामने डालना, वो मारता है का देखो ना उसको. फेक उसके पास. उसके सामने ऐसा नहीं रे, ऐसा नहीं रे, ऐसा रखना उसके सामने. नहीं ऐसा नहीं करने का रे. तोंडात घातलं ते. तोंडात घातलं ते. काढता येईल नाही तिथून. नको रे. विचार ना तू. किधर मिला? किधर मिला? किधर फेंक दिया था? सांप? हाँ, सांप अभी किधर? किधर फेंका था? किधर फेंक दिया था? सांप ऊपर। घर के ऊपर? किसने निकाला? उसने निकाला डंडे से। उसने वो उधर से लेके आया बड़ा और फिर उससे निकाला इसने। मैं कल कितनी डरी, मम्मी ने छुपा दिया था इसको, उससे निकाल दिया. हा कुठे किधर आहे? कुत्रा पाहिला. आपने नहीं देखा? एक बहुत बड़ा बाल है इसका. किधर है कुत्ता? ऐसा तिथे किती भारी बघ. इंग्लिश आहे. इंग्लिश ए काल कुठं तरी बघितला कोणतरी घेऊन चालला होता बघ. मला जायचंय आता मम्मीची पोत नवीन बनवायला. म्हणजे गाठ. ते मनी ऐक ना ते मनी होते का बाई आता कुठे शोधू दीदी? जाऊ दे जेव्हा पुढच्या वेळेस सापडले का मग? आणि नाही ते जाऊ दे, त्याच्यात 2 आहे हा, ना. 2. आणि काळे मनी हेच टाकायचे का? बघू ना तिथे गेलो कसं करायचं. मी घरी आलो, जेवण केलं. आता किती 3 वाजत आले असं. तूच मोबाईल घेतला का? 3 वाजले. आता 1 तास झाला आम्हाला येऊन. कस्टमर पण चालू झाले, ब्लाऊज आले शिवायला कस्टमरचे. आता आम्ही एकदा जाऊन येतो, मस्त नवीन पोत बनवतो. हा ना किती सोन्याने भरले. त्यांचे डबे सोन्याने भरले. हे मम्मीच डिझाईन दाखवते ना, व्हिडिओ मध्ये दाखवलीच नाही.
जपू ना तो मनी गरंगळ. मी केलं मम्मीला बार हातावर हो मी केलं मम्मीला. छान केलं. आधीचं पण मम्मीचं असंच होतं. नकली तुमच्याकडून घेतलेलं सोनं. नकली सोनं तुमच्याकडून घेतलेलं. किती दिवस झाले. फायनली मम्मीची पोत गेली गाड्यात. हो तिच्याकडे पाहा ना. थांबा ना घालू द्या ना. हे करू राहिले ना. मसला का पॅक. आता दे कधी दोऱ्याचे गॅप असे पडले. याला पीळ पडत. दोऱ्याचे गॅप पडले इथं असं सारखं. कुठं पीळ पडू राहिले ते व्यवस्थित तसंच होईल का? करा. थांब दिया कर का ते व्यवस्थित. ते गॅप पडले ना आणि पीळ पडलाय त्याला. ते ना हा ते बिंगावला गेलं ना दिया तो स्क्रू काढ आणि हे कर ना. दिया थांब थोडस थांब. आता सोड बरं कुठं होईल काय हा बरोबर आहे बरोबर आहे. थोडं बरोबर. वरती घे बरं. नको ग थांबा फाशी दे. नाही ग फाशी नाही बरोबर. ते स्क्रू काढ आणि हे बघ इथं दिया इथं बरोबर थोडस नॉर्मल. ते पाण्याने धागा आकसन ना. ते मनी असे लोट दिया खाली येतील ते खाली. चमकू राहिले ते मनी. ते क्रिस्टल म्हणते का नजर नाही लागणार. गाड्यातच घातले. अशी कोणाची नाही लागणार मला. चला कस्टमर वाट पाहू राहिले घरी. बसा का हो कस्टमरचे फोन चालू आहे आम्हाला. तुम्ही पाहिलं मला ना. दूध तापवायचे अजून. विचार घ्यायचं. चोरांनी नेले ती. त्याला म्हणा नेत नकली सोनं म्हणा घेऊन जाय. कस्टमर. मम्मी करत होती कस्टमर. हेअर कटचे कस्टमर होते. आणि आपला हा नवीन यूट्यूब चॅनलवरती व्लॉग येणार आहे. आणि मिनी ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसन केलेलं तर नक्की करा. तिथे पण मस्त आपले फॉलोअर्स 57,000 झाले. मामा आलेला आहे. मामासाठी मी स्पेशल चहा बनवला आहे. मग तू विकत आणलं होतं का काय तू? मग आमच्याकडे आहे का? तुम्ही नवीन दूध दिलं कोणतरी आता किटलीवर. घुमऱ्या ताईंनी दिलं. मग ते अजून तापत बनवलं का मामाचा व्हिडिओ. मामाने दादाला व्हिडिओ बनवायला लावले. गाड्या घ्यायच्या आहेत मामाला. दादाचं काय ना ते कोणतं आहे तुझ्या ते स्मार्ट वॉच त्याच्याकडे नाही. माझं आहे ते स्मार्ट वॉच. तू वापरत नाही ते ना मला. हा मी रोज घालते. रोज म्हणजे ऑर्डरला जायला इकडे तिकडे. मग इतर वेळेस मला त्याच्या ऑर्डर दिसतो आणून त्याचं एक नाही. इतर वेळेस दादा घालतो ना ऑर्डरला. मम्मी लगेच सांगा चाल बस. एवढं बोलणं आहे पाहिलं का पाहू राहिली गळ्यातला. नाही 1 ग्रामावर आहे ना ते. तुला आवडलं का डिझाईन. मस्त आहे मला. याच्यापेक्षा छोटी होती ती. हा मला ती छोटी आवडली लय बारीक छोटी होती. मस्त एवढी छोटी. मला ती छोटीच आवडली. मामा म्हणे मला सांगायचं ना अक्काला घ्यायचे होते. तो म्हणतो आता मला सांगायचं ना मला अक्कल म्हणी करायची. आम्ही त्याला सांगितलं. म्हणलं तुला आम्ही त्याला सांगितलं म्हणलं काय तुझं. आम्ही जाणार आहे असं दुकानामध्ये असं. इथंच बसेल असतो. आम्ही त्याला सांगितलंच नाही. आज आणलं करू. हा आज गेलते मी. मम्मीची साडी कशी आहे ग अक्का. साडी कशी आहे मम्मीची. चांगली आहे. मला घ्यायची माझ्या आवडतीची. मीच गेली साडी. तुला जायचं का. या साडी नवीन घेतली सगळी. मम्मी ते सफरचंद कुठे ग मामन दिलेलं. त्याला भूक लागली. स्वयंपाक करायचा करावं दीदी. तुला ते आहे ना जिलेबी. संपली जिलेबी की संपली का. माझा आहे आता एका जिलेबीचं पीठ. चहा अक्का माझा भरपूर आहे अजून. सफरचंद कापते.